4 रुपयाला एक आंबा, तर 120 आंब्याचे किती पहा, गुणाकारामध्ये 120 करा, किती झाले 12 12 24 12 12 चौक 48, 12 चौक 48 आणि ह्या 120चा शून्य देऊन टाका. 480 रुपयाचे आंबे झाले का? मग त्यानं 120 आंबे केवढ्याची खरेदी केले होते? 480 रुपयाचे. आता पुढे जर का समजा त्यामधले 20 आंबे सडलेले आहेत, म्हणजे किती आंबे त्याच्याजवळ शिल्लक राहिले? आता शिल्लक आंबे त्याच्याजवळ किती शिल्लक राहिले? 100च शिल्लक राहिले का? कारण करूया 120 वजा 20 सडलेले, 20 खराब असं लिहूया, खराब. म्हणजे त्याच्याकडे किती राहिले? आता फक्त 100 आंबे शिल्लक राहिले. हां, शिल्लक एवढे राहिले 100. जर 100 त्याच्याकडे शिल्लक राहिले तर राहिलेले आंबे त्यानं 48 रुपयाला 10, 48 रुपयाला 10 अशा दराने विकून टाकले. बघा बरं आता 48 रुपयाला 10 म्हणजे 100मध्ये 10 10 किती आहेत? 10 10 100, 10 वेळेस आहेत है ना. मग 48 रुपयाला 10 गुणाकारामध्ये 10 करा, किती झालं? 48 एक 48, 480 रुपये. 480 रुपये म्हणजे कितीला घेतले होते त्यानं? 480ला, आणि विकले कितीला? 480ला. मग तोटा पण नाही आणि नफा पण नाही आहे, तेच त्याची मुद्दल त्याला वापस आलेली आहे. तर मग आता आपल्या ऑप्शनमध्ये किती आहे? ना नफा ना तोटा. ऑप्शन नंबर सी, ना नफा ना तोटा. तोटाही नाही झाला, फायदाही नाही झाला आहे ना. त्याचे त्याला पैसे वापस आले, झाला गेला तो घरी निघून व्यापार करून. घ्या लिहून.